आज आपण कुरकुरीत बिना भाजणीची चकली करणार आहोत। रेसिपी शेवटपर्यंत पहा। आवडली तर नक्की लाईक करा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे एक वाटी पोहे घेतले आहेत। इथे मी जाड्या पोह्यांचा वापर केला आहे। पोहे आधी स्वच्छ चाळून घेतले आहेत। भाजून घेण्याची गरज नाही पोहे। यामध्ये अर्धी वाटी डाळ व्यवस्थित मिक्स करायचे आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक पावडर तयार करायची आहे। ही तयार केलेली पावडर लगेच चाळून घेणार आहोत। या पिठामध्ये घालायचे तांदळाचे पीठ। इथे मी 1.5 वाटी तांदळाचे पीठ घेतले। 2 चमचे लाल तिखट घेतलेले आहे। पाव चमचा हिंग घ्यायचा आहे। पाव चमचा हळद घ्यायची आहे। 2 चमचे तीळ घातली। यामध्ये अर्धा चमचा मीठ घातले। व्यवस्थित मिक्स करायचे आहे। आता हे पीठ मळण्यासाठी गरम पाणी करायचे आहे। पूर्ण पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। 2 वाटी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाणी गरम पाहिजे। पाणी गरम होत आहे तोपर्यंत मोहन तयार करायचे आहे। 2 चमचे तेल घेतले आहे। तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे। तेल छान कडकडीत तयार झालेलं आहे। हे मोहन आता पिठामध्ये घालूया। हे पूर्ण पीठ हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आहे। सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर जे आपण पाणी गरम करायला ठेवले होते ह्यामध्ये घालूया। पूर्ण पाणी यामध्ये घालायचं नाही, थोडं थोडं घालायचं। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपण पोळ्यांची कणिक कशी भिजतो तशी भिजायचं आहे। हे बघा असं घट्टसर पीठ मळून झालं। 5 ते 6 मिनिट मळून घ्यायचे आहे। हे बघा घट्टसर कणिक भिजून घेतली आहे। 1.5 वाटी पाणी लागले। आता चकल्या तयार करून घेऊया। झाऱ्याला तेल लावून घ्यायचं आहे। यामध्ये हे कणिक टाकूया। आता याची चकल्या करून घेऊया। साध्या पद्धतीने या चकल्या बनवायच्या आहेत। अगदी पटकन तयार होतात। चकल्या तर 10-12 चकल्या तयार करून घेतल्या। लगेच तळून घ्यायच्या आहेत। तेल गरम झाले आहे। त्यामध्ये चकल्या तळून घ्यायच्या आहेत। गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आहे। दोन्ही बाजूने छान सोनेरी रंग येईपर्यंत चकल्या तळून घ्यायच्या आहेत। बघा छान चकल्या तळून झाल्या आहेत। खमंग व खुसखुशीत बघताच क्षणी तोंडात टाकणारी चकली तयार झाली आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।